दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। पुसदपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या काटखेडा येथे काल भीषण अपघात झाला। यात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तर 2 जण गंभीर जखमी आहेत। एटीएमचा पासवर्ड माहीत झाला म्हणून मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली। पोलीस तपासात हा गुन्हा उघड झाला आहे। ही घटना मुंबई येथील आहे। धाबा येथील संत कोंडय्या महाराज देवस्थानाच्या विकासात खंड पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। त्यांनी काल 1,49,00,000 रुपयांच्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण केले। पांढरकवडा येथील इरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी हा क्रीडा सप्ताह आयोजित केला जातो। उमेद अभियान जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरले आहे। उमेदने 2,65,000 कुटुंबात आर्थिक समृद्धी आणली आहे। जिल्ह्यात 25,000वर समृद्धांची समूहांची स्थापना केली आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा रजत महोत्सव मुंबई येथे पार पडला। सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार करण देवतळे यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद पुणे येथील पृथ्वीराज मोहोळ याने पटकावले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला मानाची गदा देण्यात आली। चिमूर तालुक्यातील पळसगाव नदीघाटात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे। त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे। भूजल पातळी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। शिवजयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करा असा संदेश देण्यात आला आहे। रॉयल फाउंडेशन व शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेने हा संदेश दिला आहे। माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या वैद्यकीय मदतीमुळे एका मुलीचे प्राण वाचले आहे। 16 वर्षीय कुमारी पूजा देवीदास राठोड हिला त्यांनी वैद्यकीय मदत पुरविली। यासारख्या इतर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे यूट्यूब चॅनल सुपर भारत आणि चॅनलला सबस्क्राईब करा।